अध्याय 18 श्री गणेशाय नमः। श्री मनुदेवताभ्यो नमः। मागील अध्यायी नंदाळी आगमन कैसे झाले ते वर्णन, मनुमातेचेच रूप समजून उपासना करावी। या अध्यायापासून निघूया मनुमातेच्या दर्शनी, महत्व एक एक स्थळाचे जाणूनी गडावरी पोहोचूया। बहुत आहेत मार्ग जाण्याला, परी धुळे जळगाव एरोंडोल मार्गाला, घेतले वर्णावया असू द्यावे ध्यानी। महात्म्य या अध्यायाचे आहे विशेष महत्वाचे, पद्मालयनी शिवेच्या मारुतीचे, श्रोते हो शांतचित्ते ऐकावे। धुळे जळगाव मार्गावर ग्रामे एरंडोल पाशी डोंगरावर, स्थळ असे नयन मनोहर, पद्मालय नामाभिधान असे। उजव्यानी डाव्या सोंडेचे स्थान असे गणेश मूर्तीचे, ऐसे दृश्य कोठेही नसे, महत्व होय जाणावे। श्री गणेश पुराणात 76व्या अध्यायात उल्लेख प्रवळ क्षेत्र त्यात, पद्मालये नामे आज प्रसिद्ध। राज्य करती असुर, सेनापती त्यांचा कमलासुर, क्रूर भेसूर मग्रूर अतिशूर। थैमान त्याने घातले, नंग्या तलवारी चालविला, अनाथ अबला अवलिया, देमाय नको नको केले जनत्या। देव ऋषी मुनी संकटी सापडले, सगळ्यांना विचार पडला, असुराचा वध पाहिजे केला। गणपतीचा धावा केला, सारे भयभीत जन प्रार्थना करीती, गणेशाच ते रूप सुंदर, प्रकट होई मोरावर, तोची झाला मयुरेश्वर, कमलासुराचा वध केला। ऐसे रीती असुरांचे निर्मूलन झाले गजाननाकडून, अडीच पीठे गणपतीची म्हणून प्रसिद्धी झाली इहलोकी। प्रथम पीठे मोरगाव नगर, कमलासुराचे पडे तेथे शिर, धड पडले ते राजूर, दुसरे पीठ गजाननाचे। अर्धे पीठ ते पद्मालय, सरकार दरबारी मान्य, दर्शन घेण्या लागते भाग्य, खून गाठही समजा। अशी ही सुरस भरित कथा कथिली, जी गणेश पुराणी वर्णियली, जैसेची तैशी गायली ओविली। आता ऐकावी दुसरी कथा। दुसऱ्या कथेचे विशेष, नागदेव नामे शेष, पृथ्वी संभार फणीवर क्लेश, तरी आत्मबले धारण करी। शेषाचे सांगाया नको महत्व, शंकराचा तो खास राजदूत, परी दोघांच्या भांडणात शंकराने त्यागिले शेषास। दुःखी शेष भ्रमंती निघाले, पद्मालयाशी आगमन झाले, योगायोगाने नारद मुनींनी भेटले। संकट मुक्तीसाठी करावे ध्यान गणेशाचे। ओम गण गणपतये नमः मंत्र दिला शेषासह, अखंड चाले जय घोष पहा, कालांतरे प्रसन्न होती गजानन। वर देते झाले शेषास, धारण करशील तू पृथ्वीस, सन्माने जाशील पूर्व वैभवास, शेषास आनंदी आनंद झाला। गजाननाने कामना पूर्ण केली, स्वयंभू मूर्ती ती प्रकटली, धरणीवर स्थापना केली, डाव्या सोंडेची ही कथा। आता ऐकावी दुसरी कथा। कृतवीर्य राजा राणीची ती व्यथा, राजवैभव पदरी सत्ता, परिपदरी नवती संतती, एकदा नवल घडले। गुरुदत्त घराशी आले, राजाला वर देते झाले, गुरु कृपे पुत्र रत्न झाले, पुत्र झाला राजाशी, परिहात पाय नवते त्याशी, कार्तवीर्य नाम राजपुत्रासी, त्यागिले बहु कष्टे, तीर्थाची करुणी भ्रमंती। फिरत बहुत दमले अति, 12 वर्षाचा तो यती, प्रवाळ क्षेती येता झाला, समाप्त झाली भोगांची। गाठ पडली योगायोगाची, गुरुदत्ताच्या भेटीती, पुन्हा संधी मिळाली, गुरुदत्त वदले ते धवा, गजाननाचा करावा धावा। ओम गण गणपतये नमः मंत्र म्हणावा, हाती देऊनी काठी, पर्णाची होईल दाटी। जप होताची कोटी, उपदेश केला, कार्तवीर्याच्या सामर्थ्याने, मुखी अखंड जपाने, काठीशी फुटली पाने, भगवंताची ही लीला। गजानन झाले प्रसन्न, हेऊनी सहस्र हात पाय दोन, म्हणून म्हणती सहस्रार्जुन, दुसरी स्वयंभू मूर्ती प्रकटली। या मूर्तीची सोंड उजवी, पहिलीच आहे डावी, श्रोत हो कथा ही उजवी डावी, भूतलावर नसे कुठेही।
यास्तव या क्षेत्राचे दर्शनार्थी असती भाग्याचे, मनुबाईच्या वाटेवरचे हे स्थान अतिमहत्वाचे. दुसरे स्थान शिवेजवळचे प्राचीन मंदिर हनुमानाचे, भक्तांसाठी अतिश्रद्धेचे, पूजा करतात मनोभावे. या स्थानाचे घ्यावे दर्शन, प्रार्थना करावी मनोमन, संकट होते निर्मूलन, फलश्रुती ही समजावी. इत श्री सूरसभरित भालचंद्र जोशी रचित मनुदेवी महात्म्यम 18वा अध्याय गोढा. श्री कुलस्वामिनी चरणार्पणमस्तु. श्री जगदंबार्पणमस्तु.